हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9 वाजलेले आहे आणि मी इकडे बनवत आहे आज बालुशाही. म्हणजे दिनेश जाणार आहे. दिनेशला पॅक करून देण्यासाठी बालुशाही आणि चकली आज बनणार आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे गुरुवारी म्हणजे 25 तारखेला. तर आज आहे ख्रिसमस. तर सगळ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी ख्रिसमस. तर बालुशाही बनवण्यासाठी मी इकडे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. म्हणजे एक मोठ्या आकाराची वाटीच घेतलेली आहे. या वाटीनं 4 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे मी बेकिंग पावडर घातलेला आहे. आणि बालुशाहीमध्ये बेकिंग पावडर जरूर ॲड करा, स्किप करू नका, कारण सोडा वगैरे टाकल्यानं बालुशाही तितकी परफेक्ट बनणार नाही. बालुशाही एकदम छान आणि परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं आहे. तर इकडे 2 चमचे मी बेकिंग पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि सगळ्या वस्तू अगोदर मी चाळून घेतल्या. म्हणजे मैदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे यानं पीठ हलकं होतं. आता याच वाटीनं मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप खूप घट्ट आहे, हे थंडीमुळे घट्ट झालेलं आहे. तर अगोदर मी तूप गरम करून घेतलं आणि माझ्यासाठी इकडे चहा पण बनलेला आहे. म्हणजे आज मला खूप एनर्जीची गरज आहे. थोडासा आळस किंवा थकवा आला ना, माझी सगळी कामं जशाला तशीच राहणार आहेत आणि दिनेश तसाच जाणार आहे. म्हणून म्हटलं अगोदर चहा घ्यायचा, म्हणजे थोडीशी एनर्जी येईल काम करण्यासाठी. तर चहा घेत घेत इकडे माझी कामं सुरू आहेत. तूप छान गरम झाल्यानंतर पूर्णपणे पीठ मी म्हणजे तूप या पिठामध्ये ॲड केलं आणि याच वाटीनं 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करूया. म्हणजे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, काहीही कमी होणार नाही आहे इथं. आणि हो, पाणी थोडंसं लागलं तर आणखीन एक अर्धी वाटी आपल्याला टाकावं लागणार आहे. म्हणजे पूर्ण पाणी सांगितलं तर तुम्हाला या वाटीनं 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे मेजरमेंट तुम्हाला समजली असेल. 4 वाटी मैदा आहे, 1 वाटी तूप, 2 वाटी नाही, फक्त 2 चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीनं मी घेतलेलं होतं मैदा त्याच वाटीनं हे सगळ्या वस्तू आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही. आणि पीठ मळवून ठेवलं आणि जास्त जोर लावून आपल्याला मळायचं नाही, जसं चपातीचं पीठ मळतो तसं. फक्त पीठ जोडून झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे एक अर्धा तास तरी आपल्याला याला रेस्ट द्यायचा आहे. जोपर्यंत हे बालुशाहीचं पीठ रेस्ट घेत आहे तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवून घेते. म्हणजे आणखीन बाबांचं जेवण झालं नाही आहे आणि अगोदर मी स्वयंपाक करून स्वयंपाकापासून फ्री होते. सगळ्यांचं जेवणं खाणं टिफिन भरायचं जेही काम आहेत ते आवरून घेते. त्यानंतर मी रेसिपी बनवायला सुरुवात करते. तर इकडं ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेतल्या, किचन काउंटर वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि जीही माझी छोटी छोटी कामं आहेत ती सगळी आवरून घेते आणि मगच बालुशाही बनवते. भाकरी बनवून झालेले, टिफिन भरून दिले यांच्यासाठी आणि स्वयंपाकी झालेलंच आहे आता. आणि इकडे चहा मी बनवून ठेवलेला होता पण पिणं काही मला झालंच नाही, कारण बालुशाहीसाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही. एक अर्धा तास झाकून ठेवूया याला, म्हणजे छान सेट होईल हे. आणि एकदम असं चपातीचं पीठ मळायचं नाही आपल्याला, हे फक्त जोडायचं काम मी केलेलं आहे. आणि नंतर याला आणखीन थोडंसं जोडते आणि मग बालुशाही बनवायला घेते. अगोदर मी चहा गरम करते आणि घेते. पूर्ण गार झालेला आहे. म्हणजे असं कधी होतच नाही की सकाळी मला गरम चहा भेटतो, पूर्ण गार होत होते. मी दुसऱ्याच कुठल्या तरी कामात लागते, इतका वेळच नसतो. आणि देवपूजा आज मी खूप लवकर केली, म्हणजे पूर्ण स्वयंपाक लवकर केला, कारण मला चकली आणि बालुशाही बनवायची, कपडे इस्त्री करायचे, तिने जाणार आहे उद्या. तर सगळी तयारी ही मला आज लवकर करून घ्यायची, म्हणजे बॅग भरायला थोडासा वेळ भेटेल, कारण मुलांना काही जमत नाही. दीपकला जमतं, कारण आता त्याला सवय झालेली आहे बॅग वगैरे कसं भरायचं सगळं आवरून घेत होतो. पण दिनेशला काही जमणार नाही. तिथे गेल्यानंतर मुलं परेशान होतात. तर मला सगळं आवरून देऊया, तिथे गेल्यानंतर त्याला कसली परेशान नको. त्याचे कपडे इस्त्री करून बॅग भरायची आहे. चकली बालुशाही हे सगळं बनवणार आहे. आणि चिवडा काही दिनेशला तितका आवडत नाही, तर म्हणत आहे चिवडा बनवू नको मम्मी. तर ठीक आहे म्हणलं, नाहीतर नाही, जे त्याच्या आवडीचं आहे ते बनवूया, बालुशाही आणि चकली. तर काल येळामुषा होती ना, त्यामुळे खूप सारी नारळं शेतामध्ये फोडलेली होती. तर ती नारळ सगळे अगोदर मी वरती नेऊन ठेवते, कारण इथंच ठेवल्या ते खराब पण होणार नाहीत, हवा लागणार नाही आहे. तर मला अगोदर हे काम करू. कालपासून हे पोतं मी इथंच ठेवलेलं होतं, तर अगोदर मी वरती घेऊन जाते. म्हणजे दिनेश पण नाही आहे घरी, नाही तर त्यालाच पाठवून दिलं असतं, कारण मला आज ना खूप जास्त कामं होती. तरी पण बघा, ही कामं पण खूपच इम्पॉर्टंट आहे. तर वरती घेऊन आले. छान ऊन आहे आणि वरती आल्यानंतर असं वाटतं की खाली जाऊ नये. छान फ्रेश वातावरण आणि कवळून खूप छान वाटत आहे. या थंडीला ना उन्हाला कितीही बसा, दिवसभर उठावंसं वाटणार नाही, पण आपली कामं पण जशाला तशीच राहणार आहेत. तर इकडं खोबरं सगळं छान मी व्यवस्थित तिथं उन्हाला टाकलं आणि वरून मी पूर्ण कपडा झाकलेला आहे, म्हणजे कवर केलेलं आहे त्याला. आणि वरती इटा ठेवल्यात, म्हणजे हवा आल्यानंतर ते उडू नये.
तर हे खोबऱ्याचं काम केलं आणि आता आलेली आहे मी परत किचनमध्ये आणि अगोदर चकलीसाठी पीठ मळवून ठेवते. म्हणजे हे मळण्याची कामं जे आहेत ना ते अगोदर मी करत आहे, कारण नंतर ना आपण जेव्हा बनवायला घेतलं ना जास्त वेळ लागणार नाही. तिकडे सगळे मसाले अगोदर काढून घेतले आणि हे जे पीठ आहे ना हे चकलीसाठीच दळून आणलं. म्हणजे तांदूळ जे मोठा तांदूळ येतो ना तोच तांदूळ मी 3 ग्लास घेतला आणि या हिशोबाने मी 1.5 ग्लास चना डाळ घेतलेली आहे, 1 ग्लास पोहे, 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरं, सगळे जिन्नस मी भाजून घेतले छान आणि दळून आणलेले एकदम बारीक. तर हे पीठ मी दीपक आशेपर्यंतच दळून आणलेलं होतं. म्हणजे याच पिठाचे दीपकसाठी मी चकली बनवलेली होती, सेर पण केलेलं होतं. खूप छान आणि टेस्टी चकली बनून तयार होतात. तर हे पीठ मी आता परत चाळून घेतलेलं आहे. म्हणजे पीठ चाळून ठेवलेलं असलं तरी पण बनवते वेळेस एक वेळा चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं यानं. आता टाकूया यामध्ये मसाले. तर 2 चमचे मी ओवा टाकला. तसं तरी पीठ दळून आणते वेळेस ओवा टाकलेला होता, तरी पण मी आणखीन थोडासा टाकला म्हणजे फ्लेवर छान येतो. 1 वाटी तीळ टाकलं, लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धी वाटी आणि अर्धा चमचा हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 1 कप तेल टाकलेलं आहे. तेल पण जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतरी खूप तेलकट होतात ही चकली, त्यामुळे तेल कमीच टाकायचं आहे. तर फक्त 1 कप मी तेल टाकलेले छोट्या कपानं आणि छान मिक्स करून घेतलं सगळे व्यवस्थित. तेल छान चोळून घेतलं पिठाला आणि आता थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळवून घेऊया. पीठ मळून थोडा वेळ झाकून ठेवूया. अगोदर मी बालुशाही बनवायला घेणार आहे, तोपर्यंत हे पीठ रेस्ट घेईल. म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 10 ते 15 मिनिट ठेवलं तरी पण चालतं. तर छान मी इथं हे थिकच मळून घेतलं, एकदम असं पातळ केलं नाही तरी काय होतं ना ती चकलीची डिझाईन बनत नाही, त्यामुळे पीठ पातळ करायचं नाही आहे. तर इथं चकलीसाठी पीठ मळून झालेलं आहे आणि जे हे डबे खाली काढून ठेवलेले होते ना सगळे मी जागेत ठेवून दिले. आणि हो, यामध्ये ना 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट पण टाकली, फ्लेवर छान येतो. तर जरूर टाका, स्किप करू नका. खूप छान टेस्टी चकली बनवून तयार होतात. तर इकडं बालुशाहीचं पीठ पण अर्धा तास रेस्ट घेतलेलं आहे. तर आता बालुशाही बनवून घेऊ. त्या अगोदर मी इकडे बाहेर आलेले जी दुधाच्या बाटल्या इथं ठेवलेल्या होत्या ना, म्हणजे टोपण काढून मी ठेवते कारण त्याचा वास येऊ नये. मग 2-3 दिवस झाल्यानंतर म्हणजे पूर्ण पाणी हडकल्यानंतरच पोत्यात भरून ठेवते. तर ते बाटल्या वगैरे सगळ्या पोत्यात भरून ठेवल्या आणि वाटलं की अगोदर फरशी पुसून घ्यावी. म्हणजे दररोज मी सगळी कामं झाल्यानंतरच मी फरशी पुसत आहे, सकाळी होत नाही, थंडी खूप जास्त असते ना आणि एक दिवसही गॅप केला की खूप धूळ वाढते आणि दुपारच्या वेळेतच मी दररोज पुसत आहे. तर म्हणलं आता चकली बालुशाही बनवायला सुरुवात केली तर ही कामं माझी राहून जाणार आहेत, तर म्हणलं अगोदर फरशी पुसूया. तर आज मी मॉप घेतलं नाही, बकेटातच लिक्विड टाकून पाणी घेतलेलं आहे, कारण मॉप तर बिघडले आहे. तुम्ही बघितलं पाणी फ्रेश होतच नाही या कुत्र्याचं, म्हणून म्हटलं बकेट घेतलं, मॉप घेतलं, तितकंच आहे. तर बकेटात पाणी घेऊन मी पूर्ण म्हणजे सगळ्या रूमा पुसून घेतलेल्या आहेत. फॅन ऑन केलेला आहे, बघू शकता. चकाचक झालेलं आहे घर आणि छान पण वाटतं. म्हणजे दररोज एक सवय झालेली आहे. एक दिवस ही फरशी नाही पुसली ना मला खूप सुनं वाटतं की मी आज काय विसरले असं वाटतं. तर तोपर्यंत दिनेश पण आला आणि आल्यानंतर चॉकलेट खायला घेतला, मला पण दिला आणि इथे चॉकलेट खात आता कामं सुरू आहेत आमची. दिनेशला म्हणलं जोपर्यंत की मी चकली बालुशाही बनवते तोपर्यंत तू कपडे वगैरे इस्त्री करून घे. खूप जास्त कपडे दिनेशचे पण आहे, त्यामध्ये दीपकचे पण आहेत आणि यांच्या पप्पांचे पण आहेत. तिघांची कपडे मी पिशवीत भरून ठेवले, कारण दररोज काहीतरी गोंधळ असतो, मला इस्त्री करणं झालंच नाही आणि आज काही ऑप्शन पण नव्हतं. मला तरी किचनची कामं इतकी आहेत की वेळ नाही आहे माझ्याकडे आणि दिनेशला आजच जायचं आहे. म्हणजे अगोदर म्हणला सकाळी की मम्मी काही जायचं फिक्स नाही आहे, मी 24 तारखेला जाणार, मी उद्या जाणार, मी परवाला जाणार. म्हणजे एकच मला सांगत नाही, दररोज वेगवेगळं सांगतो. दररोज म्हणतो मी आता जाणार, आता थोड्या वेळानं जाणार, उद्या जाणार. असं सांगण्यामध्ये मला पण समजत नाही की कधी मी काय करू आणि कसं याला बॅग भरून देऊ, समजत नव्हतं. तर आता सांगत आहे फायनल की आजच जायचं आहे. तर बघा मी काल तूप बनवून ठेवले म्हणून ठीक झालं, नाही तर आज काय झालं असतं, मला बनवणंच झालं नसतं, खूप कामाचा गोंधळ झाला असता. कारण आपली घरची कामच खूप जास्त असतात, सगळ्यांचं जेवणं खाणं सगळ्यांचं आवरायचं असतं. फक्त हे नाही की फक्त आपण हे रेसिपीज बनवायला सुरुवात करूया, असंही होत नाही आहे. आणि मुलं असं करतात ना, एक दिवस खूप गोंधळ होतो आपला. तरी पण मी तयारीत होते, हे ठीक झालं, कारण दिनेशच्या सांगण्यावरच मी तयारी करत होते. दररोज काहीतरी वेगळं सांगायचं, म्हणजे फिक्स कवा जायचं आहे ते दिनेशला पण माहिती नव्हतं. खूप कन्फ्युजन होतं आतापर्यंत, पण आता सगळं म्हणजे आता हे झालेलं आहे. म्हणजे फोन आलेला आहे तिकडून की इथंच जायचं आहे, म्हणजे आजच जायचं आहे. म्हणून इकडे दिनेशनं बॅग भरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बॅग भरायला जमत नाही दिनेशला, मीच भरणार आहे. फक्त म्हणलं की जे कपडे तुला घेऊन जायचे ते फक्त काढून ठेवतो, म्हणजे नंतर विसराविसर होते. म्हणून म्हटलं सगळं सामान एकत्र काढून ठेव, म्हणजे अंथरण आहे, पांघरण आहे, थंडी खूप आहे ना, स्वेटर आहे, परत ट्रॅकसूट पण घेतलेलं आहे एक दीपकचं. तर ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि सगळं तिकडं बेडरूममध्ये ठेवायला सांगितलेलं. मी नंतर भरणार आहे, अगोदर मी बालुशाही बनवून घेते. तर इकडे मी चाचणी बनत ठेवलेली आहे. तर बघत आहे मी चाचणी, चेक करत आहे बनली की नाही. तर
जसं तार तुटायला लागलं म्हणजे एक तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे. तर इकडे बघू शकता पळीमध्ये घेऊन मी जसं हे करत आहे, शेवटचं जे थेंब आहे ना ते निवांत पडत आहे, म्हणजे तार बनलेलं आहे यामध्ये आणि चाचणी एकदम परफेक्ट बनून तयार झालेली आहे. एक तारी चाचणी बनलेली आहे. तर मी चाचणी तिकडच्या बर्नरवर ठेवली झाकून, गॅस बंद आहे, म्हणजे फक्त चाचणी आपल्याला कोमट लागणार आहे. आणि जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते मी नंतर आणखीन थोडंसं सॉफ्ट करून घेतलं, म्हणजे जास्त जोर लावून मी मळलेलं नाही आणि बालुशाही बनवून घेत आहे. आणि दिनेशला म्हणलं जेवण कर, आणखीन जेवणही केला नाही, सकाळपासून नुसता गोंधळ चालू आहे, फक्त त्याच्या जरा तिकडे इकडं सुरू आहेत. फोन पण येत आहे, त्याच्या मित्राचे फोन येत आहेत, तिकडचे इकडचे, खूप बिझी झालेले आहे दिनेश. तर जेवणही केला नाही, तर म्हटलं अगोदर जेवण कर, नंतर जे आवरायचं आहे तुला ते आवर. तर दिनेशला अगोदर मी जेवायला वाढलं आणि वरती डबा ठेवला होता मिठाचा, ते काढून द्यायला सांगितलं, म्हणजे मीठ संपलेलं होतं डब्यातलं, ते पण काढून दिला. आणि इकडे बालुशाही पण बनवून मी घेतले. तेल गरम करायला ठेवलं, तेल संपलेलं होतं डब्यातलं, ते पण काढून घेतलं. आणि तेल छान गरम झालं, म्हणजे जास्त कडक गरम करायचं नाही आपल्याला, गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि जेवढी बालुशाही बनलेली होती तेवढी मी तेलामध्ये सोडली आणि घडीघडला डिस्टर्ब करायचं नाही, स्वतःहून बालुशाही वरी येतील तोपर्यंत डिस्टर्ब करायचं नाही आहे. तर बालुशाही वरती आलेली, ते एक वेळा मी फक्त त्याला जे आलट पलट केल्याने फक्त बालुशाही हलवलेली आहे आणि तशीच ठेवली आहे, कारण बालुशाही तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. गॅस कुठेही फुल करायचा नाही आहे, मध्यम गॅसवरती निवांत बालुशाही तळू द्यायचे आहेत. आणि तोपर्यंत कपडे मी मशीनला लावले होते अगोदर, तेही धुवून झाले. अगोदर सगळे कपडे उन्हाला घालून आलेले, कारण त्यामध्ये दिनेशचे कपडे आहेत आणि तो घेऊन जाणार आहे, म्हणून अगोदर ते सगळे उन्हाला टाकले, म्हणजे तोपर्यंत हाडकतील. आणि दिनेशला म्हणलं तोपर्यंत बालुशाही बघ. तर दिनेश इकडे बालुशाही सगळे पलटून टाकलेला होता, म्हणजे छान कलर आलेला आहे बालुशाहीला, बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट तळलेले आहेत, कुठेही गॅस फुल केलेला नाही, कमी गॅसवरती छान असं बालुशाही तळून झालेली आहेत. म्हणजे जास्त आपण फुल गॅस केलं तर काय होतं, वरती एकदम काळपट होतात आणि आतमधून कच्चे राहतात, म्हणून कुठेही गॅस फुल करायचा आणि मध्यम गॅसवरती निवांत बालुशाही तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत की इकडे बालुशाही तळत आहे तोपर्यंत मी इकडे दुसरेही बनवून घेत आहे, कारण मी सगळे एकत्र बनवून ठेवलं नाही आहे, संग माझी दुसरी कामं होत आहेत तिथं. फक्त हेच नाही की मी बालुशाहीच बनवत आहे, अधूनमधून तिकडची बाहेरची कामं, कपडे उन्हाला टाकणं, परत दुसरी कामं, दिनेशला काय काय लागतं ते बघणं, सगळीची कामं होत आहेत. त्यामध्ये बाबांना जेवायला वाढणं आणि इकडे बालुशाही बनवणं, म्हणजे एकत्रच खूप सारी कामं माझ्याकडे होत आहेत, कारण बालुशाहीला घाई गडबड करून जमणार आहे, निवांत तळू द्यायचं आहे. आणि तोपर्यंत सगळ्याच बालुशाही मी इकडे बनवून घेतल्या. आणि जे बालुशाही तळलेले आहे ते मी कोमट चाचणीमध्ये टाकली आणि एक 10 ते 15 मिनिट मी चाचणीमध्ये ठेवला, आलट पलट करत. जसं चाचणी छान ॲब्झॉर्ब केली बालुशाहीने, तसं ते चाचणीतनं काढलं आणि ताटलीमध्ये ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे मी सगळीच बालुशाही बनवून घेतली. बालुशाही बनवून झाली, शेवटचा बॅच इकडे तळत आहे. तोपर्यंत मी इकडे चकलीचा डब्बा घेतला आणि जे स्टारचं आहे प्लेट ते लावलेलं आहे आणि चकलीचं पीठ फिल्ड केलं आणि डब्बा छान पॅक करून घेतला. आणि हे शेवटचं जे आहे ना, 3-4 बालुशाही जास्त झाली यामध्ये, तर म्हणलं आता 3-4 बालुशाही नंतर तळण्यापेक्षा एकत्रच टाकूया, त्यामुळे ते थोडंसं जास्त झालं, म्हणजे अगोदर आपल्याला जास्त वाटत नाही, पण जसं बालुशाही फुगायला लागतात तसं ते खूप जास्त मोठी होतात आणि स्पेस कमी वाटतो आपल्याला, तसंच झालेलं होतं. तरी पण काही नाही, आता निवांत हे तळतील. आणि काय झालं, चाचणी पण कमी पडली, तर तिकडे मी चाचणी बनत ठेवलेली आहे, जे शेवटचा बॅच आहे ना त्याच्यासाठी चाचणी कमी पडलेली होती. तर परत इकडे चाचणी बनत आहे आणि बालुशाही ही निवांत तळत आहे, तोपर्यंत मी चकली बनवून घेते. तर सुपामध्ये इकडे मी अगोदर चकली पाडून घेतलेली आहे, नंतर शेप दिलेला आहे छान असा. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट ही चकली बनत आहे. पण दिनेश म्हणत होता मग मी एकदम छोटे छोटे तार पडत आहे त्याचे, म्हणजे जे मी नंतर स्टीलचा डब्बा घेतलेला होता ना चकलीचा, त्याची प्लेट जे आहेत ना त्याची डिझाईन खूप छोटी आहे आणि जे पितळचं आहे ना माझ्याकडे त्याची डिझाईन मस्त आहे, म्हणजे अगोदर मी त्याच्यानंच बनवायचे, म्हणजे ते प्रेस करायचं आहे आणि फिरवायचं आहे, म्हणून मी नंतर घेतलेलं होतं. पण दिनेश म्हणत होता एकदम छोटे छोटे तार बनत आहेत, मग मी असे बनवू नको, त्याच्यानंच बनव. तर ठीक आहे म्हणजे त्याच्यानंच बनवूया. तर इथं जे अगोदर मी बनवलेले होते ते तळून घेते, म्हणजे बालुशाहीचा शेवटचा बॅच मी काढला, चाचणीमध्ये टाकलं आणि जे चकली बनलेली होती ती गरम गरम तेलात टाकली आणि आलट पलट कर तळून घ्यायचं आहे. आणि इकडे दिनेशला एक बालुशाही खाण्यासाठी दिलेली आहे, म्हणत आहे मम्मी घरी बनवलं असं वाटतच नाही, असं वाटतं की आपण बाहेरूनच आणलेलं आहे, इतकी मस्त आणि टेस्टी बालुशाही झालेली आहे. म्हणजे बालुशाहीने छान अशी चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे, एकदम छान क्रिस्पी आणि असं पाक भरलेली बालुशाही बनून तयार झालेली आहे. म्हणजे दिनेशची फेवरेट बालुशाहीच आहे, वेगळं मी काहीच बनवलं नाही, त्याला बालुशाही खूप आवडते, म्हणून मी इकडे बालुशाही आणि चकलीच बनवत आहे. चिवडा वगैरे किंवा हे ते त्याला काहीच आवडत नाही आहे, बालुशाही चकली असं त्याला आवडतं. तर इकडं चकली मी बनवत आहे आणि इकडं जोपर्यंत की बनत आहे तोपर्यंत मी तळायलाही ठेवलं, म्हणजे चकली तळायला थोडासा वेळ जास्त लागतो, छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं.
तर अगोदर तर मी स्टीलच्या डब्यानंच चकली बनवली, छान मी चकली सेफही देऊन घेतला. पण दिनेश म्हणत होता मग मी सेफ वगैरे देऊ नको, डायरेक्ट तेलात, म्हणजे अगोदर मी असंच बनवायचे ना. दिनेश तेच म्हणते जसं अगोदर बनवत होतीस ना मम्मी तसंच बनव, हे डिझाईन वगैरे काही नको, म्हणजे जी बालुशाहीची डिझाईन आपण देतो ना तसं त्याला आवडत नाही आहे. म्हणून म्हणलं ठीक आहे, म्हणलं मलाही तितका वेळ नव्हता हेच ठीक वाटतं मला पण. तर पितळेचा डब्बा घेतला आणि यामध्ये मी पीठ भरलेलं आहे आणि डायरेक्ट तेलामध्ये चकली मी पाडून घेतली आणि अलट पलट करत कडक होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. बघू शकता इकडं एकदम मस्त अशी चकली आणि बालुशाही बनून तयार झालेली आहे. तर आता बॅग पॅक करूया. दिनेश बाहेर गेलेला आहे आणि आता आल्यानंतर थोड्या वेळात जायला गेलतो, तर काही विसरायला नको म्हणून अगोदर सगळी आणून ठेवलेलं होतं. आता फक्त बॅग भरायचं आहे. तर इकडे अंथरण पांघरण सगळं मी व्यवस्थित घडी घातलं, टावेल बनेन वगैरे सगळंच ठेवलं. स्वेटर, म्हणजे स्वेटर घेत नाही मोठं, म्हणत आहे मम्मी हे ट्रॅकसूट जे आहे ना तेच घेतो मी, आणि आणखीन एक जॉकेट आहे ते घेत आहे, म्हणजे थंडीमध्ये घालण्यासाठी. तसं तर म्हणत होता तिकडे जास्त थंडी नाही आहे, पण अगोदर मला माहिती नव्हतं म्हणून मी स्वेटर वगैरे सगळं इथं भरलेलं होतं. नंतर आल्यानंतर काढला. दिनेश म्हणत होता मम्मी नको इतकं नको, बॅग खूप भरत आहे. आणि तसं तर खायच्या प्यायच्या वस्तूही ठेवायच्या होत्या. आणखीन 1-2 वस्तू दिनेशने काढली तर थोडा स्पेस त्या बॅगमध्ये झाला. आणि आता हे सगळ्या खाण्याच्या वस्तू मी गार होण्यासाठी ठेवलेल्या होत्या, जसं की बालुशाही आहे, चकली आहे. छान थंड झाल्यानंतर इकडे डब्यात भरलेलं आहे आणि डब्यात जास्त बसलंच नाही हे, नंतर मी कवरमध्ये दिलेलं होतं. म्हणजे आता दिनेशचे मित्रही खूप सारे सोबत, तर म्हणलं सगळ्यांनाच पुरेसे द्यावं आणि भरपूर मी बनवलेलंही होतं. तर कवरमध्ये थोडंसं डब्यामध्ये थोडंसं दिलं आणि बाकीचे जे आहेत ना डब्यात भरून मी ठेवलेलं आहे इथं घरात खाण्यासाठी. आणि चकली पण एका कवरमध्ये भरली. तरी सगळं बॅगमध्ये भरलेलं आहे. आता परत इकडं कपडे वगैरे सगळं घेत आहे आणि शेंगदाण्याची चटणी मी बनवली थोडीशी जास्त देण्यासाठी, आणि भाकरी आणि मेथीची भाजी बनवलेली आहे. हे सगळं पॅक करायचं आहे. तर भाकरी भाजी हे पण मी दिलं, म्हणजे फक्त रात्री जेवण करण्यासाठी दिलेलं आहे हे सगळं. आणि आता तिने जायला निघालेलं आहे. थोडंसं दुःख आहे, म्हणजे तुम्ही म्हणत होता ताई दुःखी होऊ नको, पण दुःख येतच ना. दीपक गेला, आता दिनेश पण जात आहे. एकदम सोनं सोनं कसं वाटणार आहे. मी विचार करूनच मला खूप हे होत आहे की एकटी मी कशी राहणार. म्हणजे दिनेशच्या पप्पांचं असं असतं, एक वेळा सकाळी गेली की मग ते संध्याकाळीच घरी येणार, आणि दिनेशच्या जरा दिवसभर चालू राहायच्या, घरी गॅरेजला तिकडे इकडे सतत यायचा घरी. तर मला एकटेपणा अजिबात जाणू देत नव्हता हा. दिवसभर किचनमध्ये माझ्यासोबत गुणगुण, असं मम्मी तसं मम्मी, दिवसभर याचं तोंड बंद राहायचं नाही. आज हा जात आहे ना, इतकं दुःख मला वाटत आहे ना, पण त्याच्यासमोर मी म्हणजे दुःख माझं दाखवलं नाही किंवा रडलेली नाही आहे. पण तो गेल्यानंतर मात्र 1 तास मी बसून रडलेली आहे. आणि तुमच्या समोरही मला रडायचं नव्हतं, म्हणजे तुम्ही म्हणता ना ताई तू रडत आहेस ना, मग आम्हालाही रडू येत आहे. तर तुमच्यासमोरही म्हणजे तुम्हालाही मला रडवायचं नाही आहे. त्यामुळे मी हसतच दिनेशला पाठवलं, कारण माझं दुःख जे आहे मी माझ्या मनातच ठेवून घेतलं. अजिबात रडलेले नाही ना, तुम्हाला मला रडवायचं आहे. तर दिनेश आता जात आहे. यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि दिनेश जायला निघाला.